आसावरीला लागणार गौतमची उष्टी हळद, शरू लावणार शायनरला तिच्या हाताने हळद। सनई चौघडे मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वळणावर येऊन उभी आहे, तर मालिकेत ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत। आणि या सगळ्यातच आता आसावरीचं लग्न येऊन ठेपलेलं आहे। हळदी समारंभ असतो, पण गौतम काही तिथे येत नाही आणि ह्याचीच चिंता असते आसावरीला। त्यावेळी मात्र शर्वरी तिला म्हणते की तू अजिबात चिंता करू नकोस, कारण शायनरने मला शब्द दिलाय, तुला उष्टी हळद लागणार ती फक्त गौतमचीच। आणि त्यानंतर हळदी समारंभाला सुरुवात होते। इथे सगळे आनंदाने नाचत असतात, गात असतात आणि या सगळ्यातच अचानक लाईट्स जातात। त्यानंतर एंट्री होते शायनर आणि गौतमची, जे दोघंही ढोल वादक बनून या समारंभात एंट्री घेतात। त्यानंतर लाईट बंद झाल्यावर गौतम पोहोचतो आसावरीजवळ आणि तिला आपल्या गालाने त्याची उष्टी हळद लावतो। इकडे आसावरी खूप खुश होते। अचानक लाईट सुद्धा येतात आणि हे सगळं बघून आसावरी आणि शर्वरी दोघीही खूप खुश असतात। त्यानंतर शर्वरी जाऊन भेटते जयला। दोघेही गौतम आणि जय दोघेही रूप बदलून तिथे पोहोचलेले असतात। शर्वरी हे सगळं बघून शायनरवर खूप इम्प्रेस होते आणि तिच्या हातात असलेली हळद त्याला सुद्धा लावते आणि म्हणते की आज तर तू दिलेला शब्द तू पाळलास। तर सध्या तरी चुकून का होईना, पण आता शर्वरीच्या हाताने जयला सुद्धा हळद लागलेली आहे आणि इकडे आसावरीला गौतमची उष्टी हळद सुद्धा लागली। आता बघणं फार महत्त्वाचं असणार आहे की नेमके सनई चौघडे कोणाचे वाजणार। तर सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय। तुम्हाला हा ट्रॅक किती आवडतोय आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट्ससाठी टेलिगप्पाला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। नमस्कार।